जळगाव तालुक्यातील आसोदा येथे मद्याच्या नशेत मुलीचा हात पकडल्यामुळे जमावाने केलेल्या मारहाणीत भास्कर दगडू भंगाडे वय 43 यांचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे आसोदा गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला 7 जणांवर पोलीस पाटलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे, तर मृत व्यक्तीविरुद्ध देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तालुक्यातील आसोदा येथे गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 11:30 ते 12 वाजेच्या दरम्यान गावातील गोकुळनगर भागात मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून काही महिला व पुरुषांनी भास्कर उर्फ भागवत दगडू भंगाडे या 43 वर्ष इस्माला बेदम मारहाण केली होती। या मारहाणीत भास्कर भंगाडे यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी आसोद्याचे पोलीस पाटील आनंदा सीताराम बिराडे वय 52 यांच्या फिर्यादीवरून नवीन कायदा भारतीय न्याय संहितानुसार 189/2, 191, 190, 115, 352, 103(1) नुसार खुनाचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यात संशयित आरोपी म्हणून दुसरीकडे 22 वर्षीय मुलीची छेड काढल्यानुसार विनयभंगाचा गुन्हा मयत भास्कर भंगाडे यांच्यावर देखील तालुका पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।